नागपुरात 2 दिवसांमध्ये उष्माघातामुळे 10 जणांचा बळी गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते। 25 मे पासून तापमान हे 45 अंशांच्या पुढेच असल्याचं दिसतंय, तर भिक्षेकरी आणि बेघरांना उष्माघाताचा सर्वाधिक फटका बसलेला आहे। रेल्वे स्थानक आणि परिसरामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 3 रेल्वे प्रवासी तर 2 अज्ञातांचा समावेश आहे। 5 मृतदेह हे सक्करदरा, ताजबाग, लकडगंज आणि कळमना या परिसरामध्ये असल्याची माहिती सध्या समोर येते। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, खरं तर जवळपास गेल्या काही दिवसांपासून सतत उष्णतेमध्ये वाढ होतीये। नागपूरमध्ये याचा सर्वाधिक फटका बसताना देखील दिसतोय। काहींचा मृत्यू देखील झालेला आहे। त्यामुळे एकूणच सध्याचं तापमान किती आहे आणि या सगळ्याच्या अनुषंगाने प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत? आकांक्षा, उष्णतेची तीव्र लाट जी आहे ते विदर्भात आणि नागपुरात गेल्या 1-2 दिवसातली नाही तर गेल्या आठवडाभरापासून सातत्याने तापमान जो आहे तो विविध जिल्ह्यांमध्ये 44, 45, 46 अंशांपर्यंत आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तर 47 अंशपर्यंत तो तापमान गेलेला आहे। त्यामुळे आता या तीव्र उन्हाचे आणि उष्णतेचे परिणाम जे आहेत ते लोकांच्या आरोग्यावर दिसू लागलेले आणि खास करून जे बेघर आहेत, जे भिक्षेकरी आहेत, ज्यांना राहण्यासाठी घर नाही आहे, अशा लोकांना उघड्यावर राहताना अनेक त्रासांना सामोरं जावं लागत आहे आणि त्यांच्यावर उष्माघाताचा परिणाम होताना दिसत आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये नागपूरच्या विविध भागांमधून 10 असे मृतदेह आढळलेले आहे की आरोग्य विभागाला आणि प्रशासनाला संशय आहे की उष्माघातामध्ये मुळे त्यांचा मृत्यू झाला असेल। त्याचा अंतिम निष्कर्ष जो आहे तो वैद्यकीय अहवाल आल्यानंतर होईल आहे। मात्र फक्त भिक्षेकरी किंवा बेघर जे आहेत तेच या उष्माघाताला बळी पडत नाहीये, तर नागपुरात रेल्वेने आलेले 3 प्रवासी सुद्धा या तीव्र उष्णतेला बळी पडल्याचं दिसून येत आहे। तामिळनाडू, गुजरात आणि एका आणखी ठिकाणातून नागपुरात पोहोचलेले जे रेल्वेचे प्रवासी होते त्यांचा रेल्वे प्रवासादरम्यान त्यांची तब्येत बिघडलेली होती आणि नागपुरात पोहोचता पोहोचता त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे त्यांच्या मृत्यूची नोंद सुद्धा नागपुरात झालेली आहे। त्यामुळे गेल्या 2 दिवसांमध्ये जवळपास 10 मृत्यू नागपुरात असे झालेले आहेत की ज्याच्याबद्दल आपल्याला असं म्हणता येईल की उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा। मात्र याचा अंतिम निष्कर्ष जो आहे तो वैद्यकीय अहवाल समोर आल्यानंतर होईल आहे। अगदी धन्यवाद रजत, या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।